मी आज राज्यामधल्या सर्व निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होत असताना 40 मध्ये असलेल्या या प्रचाराची सांगता मी इथून करतोय. खरं म्हटलं तर आजची ही सभा स्वर्गीय राजेंद्रजी देशमुख यांना खरी श्रद्धांजली होईल अशा प्रकारचं मतदानांना मी आव्हान करणार आहे. आणि मला वाटतं की आमच्या देशमुखताई या ठिकाणी उभ्या आहेत. अनेक वर्षापासून 40 गावची सत्ता आमच्या ह्या सर्व नेते मंडळींच्या आणि या आमच्या असलेल्या संघटनेच्या मध्ये सातत्याने जनतेने त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आणि मला वाटतं की उद्याची निवडणूक सुद्धा जरी सत्तारूढ पक्षाने भाजपने आणि त्यांच्या असलेल्या लोकप्रतिनिधींनी सामदामदंड भेद जरी केला तरी ही निवडणूक लोक या असलेल्या भावनेतून मतदान करतील असा मला विश्वास आहे. दादा, नासिक जिले के अंदर एक आदमी की कॉल रिकॉर्डिंग वायरल हुई है। तो ये कहता है कि आप मुझे इतना इतना पैसा दीजिए, मैं आपको 11,000 वोटिंग ईवीएम मशीन पर करके दूंगी। ये तो पहले विधानसभा और लोकसभा में भी ऐसी बात आई थी। विधानसभा में तो पवार साहब से लेके उद्धव ठाकरे से लेके सब लोग ने बताया था कौन कौन उनके साथ ऐसे काम करने के लिए तैयार थे। और इसमें हमने जो बात भी कही तो ये बोले कि ये सब सही नहीं है। लेकिन अगर ऐसा अगर कोई गारंटी के साथ बोलता है तो हमारा ईवीएम मशीन के ऊपर ही ऑब्जेक्शन है ना। ईवीएम मशीन होना नहीं चाहिए ऐसा हमारा पहले से ही कहना था। अगर इनमें दम है तो बैलेट पे अगर चुनाव लेते हैं ना तो लोकशाही जिंदा रहेगी। और मेरे ख्याल से ये नासिक में जो हुआ है अगर उनका कहना सही होगा तो उसका अगर इंक्वायरी और को चुनाव आयोग और पुलिस डिपार्टमेंट ने इंक्वायरी करना चाहिए. सर, एकंदरीत शहाजी बाबू पाटील जे आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई झालेली आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खरं तर भाजपसाठी जे कष्ट घेतले त्यांना आशीर्वादावर झालेलं आहे का? कसं आहे, काही झाडी काही डोंगर असं बोलणारे शहाजी बापू आता डोंगरावरून त्यांच्याकडे लोट होते हे बघितल्यानंतर मला दुःख होतंय. खरं म्हटलं तर भाजपची रणनीती आहे की मित्र पक्षाचा उपयोग करून घ्यायचा आणि त्यांना सोडून द्यायचा. काल परवापर्यंत विरोधकांच्यावर अशा प्रकारची धाडी पडत होते, आता त्यांच्याच मित्र पक्ष पडते. त्यामुळे जे त्यांनी पेरले ते उगवलेलं आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी त्यांच्यासमोर एकंदरीत भाजपचं आव्हान असणार आहे, काय सांगा? मी आव्हान समजत नाही. माझ्या माहितीप्रमाणे अनेक वर्षापासून 40 गावच्या जनतेने या असलेल्या शहर विकास आघाडीला कायम पाठिंबा दिलेला आहे. आणि मला वाटतं आता सुद्धा दुर्दैवाने फार उमेदीने आणि जिद्दीने मी अध्यक्ष झाल्यानंतर माझी भेट झाली होती त्यावेळेला जळगावला. त्यात राजेंद्रजी देशमुख फार आत्मविश्वास सांगत होते की मी सर्वच्या सर्व जागा जिंकणार. आज दुर्दैवाने ते नाही आहेत. परंतु मी खात्री देतो की जनता ही सत्तेपेक्षा भावनेला महत्व देते आणि यावेळेला भावनेतून 100% परत एकदा तो इतिहास हा 40 गावमध्ये घडल्याशिवाय राहणार नाही. दादा, या निवडणुकीत त्यांनी एकदाही कुठे प्रचार केला नाही, ते पक्षाच्या उमेदवारांना पाठ दाखवत आहेत. असं आहे की शरद पवार साहेबांचे शिलेदार तिथं मैदानात असताना शरद पवार साहेबांची गरज नाही. आम्ही आहोत ना. आम्ही आता सगळीकडे फिरतो आहोत आणि जे खाली राहिलेले यांना वाटलं होतं की पक्ष संपेल, आता यांना उमेदवार भेटणार नाही, पक्ष उभा राहणार नाही, दोन्ही पक्ष तिन्ही पक्ष फोडून आपण कशा पद्धतीने सत्तेवर आलो आहोत. तरी सुद्धा सगळ्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून दोन्ही पक्ष आपल्या पद्धतीने निवडणूक लढवत आहेत. कार्यकर्ते म्हणजे सामुग्री नसताना सुद्धा लढतायत. हीच खरी आमची पुंजी आहे. मला वाटतं की त्याच्यावर नेत्यांनी पाठ फिरवले सांगण्यापेक्षा त्यांचं खालचं सैन्य आणि सरदार ते लढतायत ते त्यांना फार मोठ्या प्रमाणात काफी आहे. नाही, हा रुस्वा 3 तारखेनंतर त्याचा कोणतरी धमाका होईल. आम्ही वाट बघतोय. 3 तारखेनंतर परत मांडीला मांडी लावून बसले तर हे सगळं खोटं नाटक आहे, मताच्या विभागणीसाठी केलेलं आहे का अशी शंका आहे. पक्ष वाढवण्यासाठी निवडणुकीला आरोप प्रत्यारोप होतात, पण सत्य त्या आरोपातून बाहेर येतं. सत्तेमध्ये असलेले लोक एकमेकांच्या बरोबर काम करत असताना आपण कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने सत्तेचा उपयोग केला जातो हे आम्ही कालपर्यंत ओरडत होतो. आज ते सांगतायत. याचा अर्थ त्यांच्यामध्ये आलबेल आहे का नाही 3 तारखेनंतर आम्ही पाहू.